तुमची पण मेष रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मेष राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण गुरुपौर्णिमेनंतर मेष राशीच्या आयुष्यात असे काही अद्भुत परिवर्तन घडणार आहे, जे केवळ नशिबाचा खेळ नसून ग्रहयोगाचे स्पष्ट संकेत देत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हे वेळ जुन्या अडथळ्यांचा आणि अंत आणि नव्या प्रारंभाची वेळ मानली जाते. या कालावधीत तुमच्या घरात एक अशी व्यक्ती पाऊल टाकणार आहे, जी तुमच्या आयुष्याच्या प्रवाहालाच नवी दिशा देऊ शकते. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? तिचा तुमच्या कर्माशी काय संबंध आहे मंडळींनो? आणि तिच्या येण्याने तुमच्या आयुष्यामध्ये कोणते मोठे बदल घडणार आहेत, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ केवळ भविष्य सांगण्यासाठी नाही, तर तुम्हाला योग्य निर्णय, आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आहे. त्यामुळे मन शांत ठेवा, श्रद्धेने ऐका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी सांगितलेली माहिती मेष राशीच्या जातकांसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर आता मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेष राशीच्या मंडळींनो, गुरुपौर्णिमेनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यात एक मोठे वळण घेऊन येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही वेळ केवळ अंधाराची नसून नव्या ऊर्जेचा आणि नव्या सुरुवातीचा संकेत असते. मेष राशीवर सध्या होत असलेले ग्रहयोग स्पष्ट सांगतात की जे अडथळे, विलंब आणि संघर्ष तुम्ही आत्तापर्यंत अनुभवले आहेत, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आता हळूहळू मोकळा होणार आहे. हा काळ केवळ बाह्य परिस्थिती बदलणार नाही, तर तुमच्या आत्मविश्वासाला आणि धैर्याला पुन्हा जागृत करणार आहे. तुमच्यातील ऊर्जा पुन्हा एकदा प्रकाशित येईल आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक सकारात्मक होईल. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे मंगळाची चाल तुमच्या जीवनावर खोल परिणाम करते. या कालावधीनंतर मंगळ आणि ग्रहाची स्थिती अशी होत आहे की तुमच्या आयुष्यात पराक्रम, निर्णय क्षमता आणि स्थैर्य यांचा पुनर्प्रत्यय येईल. जिथे तुम्हाला तुमचा प्रयत्न निष्फळ वाटत होते, तिथे आता तुमच्या कष्टांना यश मिळू लागेल. तुमच्या विचारांना किंमत कळेल मंडळींनो, तुमच्या विचारांना किंमत कळेल, तुमच्या मताला किंमत कळेल आणि कार्यक्षमतेत स्पष्टता येईल. ज्योतिषशास्त्र सांगतं की हा काळ तुमच्यासाठी स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याचा आहे, पण घाई गडबडीत न करता संयमाने पुढे जाण्याचा आहे. मेष राशीच्या मंडळींच्या घरात एक विशेष व्यक्ती पाऊल टाकणार असल्याचं ग्रहयोग दर्शवत आहेत. ही व्यक्ती केवळ पाहुणी नसून तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. मंडळींनो, तिच्या येण्याने घरातील वातावरण वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. जिथे आधी तणाव किंवा शांतता होती, तिथे आता संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि नव्या आशेचा संचार होईल. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येऊ शकते. ही व्यक्ती कोण आहे याबाबत अनेक शक्यता आहेत. कदाचित एखादा जुना नातेवाईक, एखादा मार्गदर्शक किंवा बरेच काळ संपर्कात नसलेला मित्र. या काळात ग्रहस्थिती अशा प्रकारे जुळून येत आहे की जुनी नाते नव्या अर्थाने पुन्हा जुळतील. या व्यक्तीच्या अनुभवातून तुम्हाला जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी नव्याने समजतील. कधी कधी देव आपल्या आयुष्यात योग्य माणसं योग्य वेळी पाठवतो आणि मेष राशीच्या बाबत हेच घडताना दिसत आहे. आर्थिक बाबत मेष राशीसाठी हा काळ हळूहळू सुधारणा दाखवणार आहे. अचानक मोठा लाभ अनपेक्षित नसला तरी चालून अडचणी कमी होतील. या काळानंतर अनपेक्षित खर्चावर नियंत्रण येईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग दिसू लागतील. ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा प्रभाव तुम्हाला संयम, शिस्त आणि दीर्घकालीन नियोजन शिकवत आहे. त्यामुळे जे काय आर्थिक निर्णय घेतले जातील ते भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांसाठी हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे. तुम्हाला तुमच्या कामात समाधान आहे की नाही याचा विचार करावा लागेल. काही लोकांसाठी हा काळ नव्या जबाबदाऱ्या घेण्याचा असेल, तर काहींसाठी नवी दिशा पकडण्याचा. ग्रहयोग सांगतात की योग्य वेळ आली की संधी तुमच्याकडे स्वतःहून येईल. त्यामुळे उतावळेपणा न करता योग्य तयारी ठेवणे आवश्यक आहे.
मानसिक आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांनी स्वतःवरचा ताण आणि चिडचिड कमी करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही अनेक गोष्टीचा भार स्वतःवरच घेत असतात. ग्रहस्थिती तुम्हाला हे शिकवत आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट ही रागाचे किंवा घाईच्या भरात करणं आवश्यक नाही. थोडे मागे हटून शांतपणे परिस्थितीकडे पाहिलं तर योग्य मार्ग आपोआप दिसू लागतात. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक विचारांची मदत घ्यावी. घरगुती जीवनात या काळानंतर सकारात्मक बदल जाणवतील. घरातील सदस्यांमधील गैरसमज हळूहळू दूर होतील. संवाद वाढेल. एकमेकांबद्दलची समज अधिक रूढ होईल. मेष राशीच्या जातकांसाठी कुटुंब हा आधारस्तंभ असतो आणि या काळात हा आधार अधिक मजबूत होईल. घरात शांतता आणि समाधानाची भावना निर्माण होईल. प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबत मेष राशीसाठी हा काळ प्रामाणिकपणाचा आहे. या काळानंतर तुमच्या भावना अधिक स्पष्ट होतील. कोणते नाते टिकवायचे आणि कोणते सोडून द्यायचे हे तुम्हाला समजू लागेल. जे नाते खरे विश्वासावर आधारित असेल ते अधिक घट्ट होईल. उरलेली नाते आपोआप दूर जातील आणि यामुळे मन हलकं होईल. आरोग्याच्या बाबत फार मोठी समस्या दिसत नसली तरी घाईघाईत होणाऱ्या दुखापती किंवा दिनचर्याकडे दुर्लक्ष करू नये हे लक्षात ठेवा. शरीर तुम्हाला काही संकेत देईल. वेळेवर विश्रांती घेणं, संतुलित आहार घेणं आणि झोप पूर्ण करणं आवश्यक आहे. शरीर आणि मन यांचा समतोल साधला तर ग्रहांचे सकारात्मक प्रभाव अधिक प्रभावीपणे अनुभवता येईल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून मेष राशीसाठी हा काळ अंतर्मुख होण्याचा आहे. ही वेळ आत्मपरीक्षणाची असते आणि यानंतरचा काळ हा आत्मजागृतीचा. या काळात देव, श्रद्धा आणि कर्म याबद्दलचे विचार अधिक खोल होतील. यामुळे तुमच्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सापडू लागतील. मन अधिक स्थिर आणि शांत होईल. येणारी ती एक विशेष व्यक्ती तुमच्या आयुष्यातील केवळ परिस्थितीत बदलणार नाही तर तुमच्या विचारसरणीत परिवर्तन घडून आणेल. तिच्या अनुभवातून तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळेल. अनेकदा योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती अनपेक्षितपणे आयुष्यात येते आणि मेष राशीच्या बाबत हेच घडणार आहे. या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक वर्षावर परिणाम करणारे ठरू शकतात. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली या रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. ग्रहयोग तुमच्या बाजूने आहेत पण योग्य वेळेची वाट पाहणं आवश्यक आहे. संयम, विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन हे या काळात तुमचे सर्वात मोठे आधार असतील. सुरू होणारा हा प्रवास हळूहळू तुमच्या आयुष्याला वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल. सुरुवातीला बदल छोटे वाटतील पण काळाच्या ओघात त्याचे परिणाम मोठे दिसून येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल आणि भीतीपेक्षा धैर्य अधिक प्रभावी ठरेल. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक स्पष्ट आणि सकारात्मक होईल. शेवटी एवढं सांगावंसं वाटतं की मेष राशी जातकांना घडणारे हे चमत्कार योगयोग नाहीत तर तुमच्या कर्माचे फळ आहेत. घरात पाऊल टाकणारी एकटी व्यक्ती, बदलणारी परिस्थिती आणि मिळणारी मानसिक शांती हे सर्व तुमच्या आयुष्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी आहे. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि या नव्या प्रवाहाचे मनापासून स्वागत करा. तुमच्या आयुष्य निश्चितच सकारात्मक आणि उज्ज्वल दिशेने बदलणार आहे. मेष राशीसाठी सुरू होणारा हा काळ केवळ बदलाचा नाही तर आत्मसन्मान, स्थैर्य आणि देवी मार्गदर्शनाचा आहे. ग्रहयोग स्पष्ट सांगतात की योग्य वेळ, योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तिच्या मार्गदर्शनामुळे तुमचा निर्णय, क्षमते आणि भविष्याच्या दिशेत मोठा सकारात्मक बदल घडून येईल. मी या शुभ काळात मेष राशीसाठी अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली उपाय तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मेष राशीचा स्वामी मंगळ असून गुरुपौर्णिमेनंतर या राशीला श्री गुरु आणि मंगळाची सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी खालील मंडळी सकाळचा, संध्याकाळचा सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय करायचा आहे. मंडळीनं रोज सकाळी म्हणजेच की दररोज सकाळी स्नान उरकल्यानंतर सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 8 वाजेच्या आत एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये थोडंसं लाल गुलाल किंवा लाल फूल आणि चिमूटभर गुळ टाका. हे जल तांब्या म्हणजेच की हे जल दोन्ही हाताने वर धरून उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करा. जल अर्पण करा. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः किंवा हा मंत्र जप तुम्ही म्हणू शकता. या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. अर्घ्य देऊन झाल्यानंतर घरात येऊन श्री स्वामी समर्थ किंवा श्री दत्तात्रेयच्या प्रतिमेसमोर किंवा फोटोसमोर, मूर्तीसमोर बसून श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ म्हणजेच की 108 वेळा जप करा. यामुळे मेष राशीतील मंगळाचा आक्रमकपणा कमी होऊन बुद्धीला गुरुचे मार्गदर्शन लाभेल आणि कामातील सर्व अडथळे दूर होतील.
तर पहा मंडळींनो, संध्याकाळी हातपाय स्वच्छ धुवून घरातील देवाऱ्यासमोर किंवा मुख्य दाराच्या उजव्या बाजूला एक गायच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये एक छोटीशी लवंग किंवा केशराचा धागा टाका. दिव्याची वात दक्षिणेकडे न ठेवता पूर्व किंवा उत्तरेकडे ठेवावी. दिवा लावल्यानंतर देवासमोर बसून एक वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा किंवा अंगारकी नमः ओम अंगारकी नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर देवाला किंवा श्री गुरूंना घरात सुख शांती आणि समृद्धी येण्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. हा संध्याकाळचा उपाय तुमच्या घरात येणारी ती विशेष व्यक्ती आणि सकर्मक ऊर्जा यांचा प्रभाव अधिक पटीने वाढेल आणि सकर्मक ऊर्जा नष्ट करेल. या काळात घाई न करता संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि मिळणाऱ्या संकेताकडे लक्ष द्या. जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे असा दृष्ट विश्वास ठेवा. श्रद्धा, सकर्मक विचार आणि सातत्य ठेवले तर ग्रहयोग तुमचे आयुष्य उजवू शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा, तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व ज्योतिषशास्त्र मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळींनो, अजूनही आपल्या चॅनलला कमेंट केली नसेल तर लगेच कमेंट करा आणि हो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना